तर नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी बनवणार आहे चिकन. तर हे मी अर्धा किलो चिकन बॉईल करून घेतलेलं आहे. हे ते चिकनचं पाणी आहे. तर त्याच्यासाठी लागणारा मसाला कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं, कांदा, टमॅटो, जिरे, दालचिनी, लवंग आणि मिरे पण घेतलेत. कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं तव्यावरती आणि बाकीचा सगळा मसाला आहे तसा टाकायचा त्याच्यामध्ये. आता हा मी मसाला वाटून घेतलेला आहे. तर तेच पातेलं मी आमटी करण्यासाठी ठेवले. तर त्याच्यामध्ये मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेते. तेल थोडंसं कडू देते. त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकून घ्यायचा. तेल तापल्यानंतर 2 तेजपत्ता टाकून घेतलेत आणि मसाला टाकून घ्यायचा. जे वाटण केलेलं आपण ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मस्त असा हा मसाला आता व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये हा चिकन मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ही चटणी आहे ती पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मी 1 चमचा चटणी टाकली. व्यवस्थित असं परतून घ्यायचा मसाला आणि त्याचं चिकनचं रस्सा सूप होतं ना ते त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं. म्हणजे मसाला व्यवस्थित असा शिजतो तेलामध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आधी मी टाकलेलं थोडंसं मीठ, परत थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी आणखी थोडंसं टाकलं. कारण चिकन बॉईल करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतोच. तर चिकन मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलं आणि ते चिकनचं पाणी होतं ना शिजवलेलं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी कडकडीत उकळी येईपर्यंत ठेवायचं. तर हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं शिजवू द्यायचं त्याला उकळी येईपर्यंत. आणि त्याच्यावरती बारीक अशी कट करून मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकली. आता याला उकळी आलेली आहे. व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. उकळी आलेली आहे त्याला अशी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाकण ठेवून घेते. मी आज बनवली चपाती, चिकनची आमटी, चिकनचा रस्सा. किती मस्त झालाय बघा. आणि भात बनवला माझ्या मुलीसाठी आवडतो म्हणून. आणि कांदा आणि लिंबू.